नमस्कार. आजच्या या विषया संदर्भामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती देतो. आपला आजचा विषय आहे टीईटी. या टीईटीच्या संबंधात सध्या हा प्रश्न अतिशय ज्वलंत झाला आहे आणि त्या दृष्टीनं आपल्यासमोर आजची स्थिती मांडण्याकरता आणि आज एक संस्थेमध्ये सहसचिव पदावरती काम करत असलेले आणि शिक्षक संघटनांमध्ये कार्यरत असलेले माझे मित्र सहकारी श्री शैलेशजी पाटोळे यांना मी आपल्यासोबत निमंत्रित केलेले आहे. आजचा विषय आपण थोडासा चर्चेच्या माध्यमातून जाणार आहोत. मी सगळ्यात पहिल्यांदा पाटोळे सरांना विचारतो की पाटोळे सर, 2009 चा जो RTE कायदा आला त्या कायद्यामध्ये टीईटीची परीक्षा अनिवार्य केलेली आहे, ही वस्तुस्थिती आपल्याला माहीत आहे का? नमस्कार सर, तुम्ही जो प्रश्न विचारला तो अतिशय चांगला प्रश्न आहे. म्हणजे मला असं वाटतं की शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये येणारे वेगवेगळ्या प्रकारचे कायदे, त्याचे नियम किंवा शासनाने दिलेले अध्यादेश याचं वाचन शिक्षकांच्या बरोबरच शाळेशी संबंधित प्रशासनाच्या सर्व घटनांनी करण्याची आवश्यकता असते. परंतु प्रत्यक्षात मात्र असं होताना दिसत नाही. काही शिक्षक याच्याबद्दल थोडेसे सक्षम असतात, अलर्ट असतात, ते वाचतात. आणि बरेचसे शिक्षक, म्हणजे याला जर टक्केवारीत सांगायचं झालं तर जवळपास 90% शिक्षक असे असतात की त्यांना फक्त शाळेतलं शिकवणं आणि याच्याशीच त्यांचं एकूण आपला कार्यकाल आहे असं त्यांना वाटतं. शासनाचे वेळोवेळी निघणारे GRच्या संदर्भात ते अनभिज्ञ असतात. अनभिज्ञ असतात म्हणण्यापेक्षा ते स्वतःहून पुढाकार घेऊन याच्याबद्दल काही माहिती करून घेण्याचा ते कधी प्रयत्न करत नाही. आणि म्हणून 2009 साली RTE कायदा जेव्हा अस्तित्वात आला, तो जणू काही आपल्यासाठी नाहीच अशा प्रकारे त्याची एक प्रकारची विचारधारा झाली. आणि जेव्हा RTE 2009च्या अंतर्गत 1ली ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना TET म्हणजे टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट नावाची जी काही एक परीक्षा आहे, ती परीक्षा उत्तीर्ण केल्याशिवाय 2013 पासून अशा प्रकारचे शिक्षक नेमण्यात येऊ नये असं शासनाने जेव्हा सक्तीने अध्यादेश लागू केला, त्याची चर्चा व्हायला लागली. आणि त्या अनुषंगाने जेव्हा आपलं पद आता धोक्यात येईल की काय अशा प्रकारचा विचार जेव्हा समाजामध्ये येऊ लागला, वर्तमानपत्राच्या द्वारे, माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून, तेव्हा खऱ्या अर्थाने RTEच्या कायद्याचं वाचन लोक करायला सुरुवात झाली. तोपर्यंत फारसं कोणी याला गांभीर्याने घेतलं नाही. आणि म्हणून आज जे वातावरण आपल्याला भीतीदायक वाटतंय ते दिसून येतं असं मला वाटतं. याच्यामध्ये भीतीदायक वातावरण हा जो विषय आपण मांडला, याच्यात मला एक शंका आहे. भीतीदायक वातावरण आपली नोकरी जाईल ही भीती आहे का परीक्षा पण उत्तीर्ण होणार नाही भीती? याची कारण कसं आहे, ही परीक्षा आहे आणि काही आत्ता समाज माध्यमावर जे काही चर्चा आहे, ती चर्चा काय सांगते की अमक्या माणसाला कुठे परीक्षा आहे, तमक्या माणसाला कुठे परीक्षा आहे. तर जो माझा अनुभव आहे की UPSCच्या परीक्षा पास झाल्यानंतर जिल्हाधिकारी, कलेक्टर पदाचे जे या रँकचे जे माणसं भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश करतात, ते कुठल्याही पदावर ते डायरेक्टली जात नाहीत. त्यांच्याकरता प्रशिक्षणाचा स्वतंत्र कार्यक्रम राबवला जातो. त्याच्यात त्यांना सगळी माहिती दिली जाते आणि त्या माहितीच्या आधारावर त्यांचा कार्यकाल ते सुरू करतात. म्हणजे हा भाग त्यांना सुद्धा परीक्षेचा आहे. UPSC परीक्षा झाली म्हणून तो इमिजिएट कलेक्टर झाला, पदावर बसला, अशी वस्तुस्थिती नाही. आपण इव्हन ज्या काही आपल्या बँकिंग सर्व्हिसेस आहेत त्याची जी रिक्रुटमेंट होते तेव्हा काय असतं, कॉमर्सचा ग्रॅज्युएट आहे, कॉमर्सचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे, तो माणूस बँकेमध्ये लागतो. पण बँकेचा कामकाज त्याला कळण्याकरता म्हणून बँक त्यांच्याकरता ट्रेनिंग ठेवते. बरोबर आहे. अशीच आपल्याकडे जर आपल्या लक्षात असेल, आपण शिक्षक आहात, की शिक्षकांना 12 आणि 24 वर्षानंतर एक सेवांतर्गत प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या परीक्षा आपण देतो आणि त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय तुम्हाला त्या 12 आणि 24 वर्षाचे लाभ मिळत नाहीत. म्हणजे ही परीक्षा हा काही नवा विषय आहे असं नाही. 12 आणि 24 वर्षाच्या ज्या परीक्षा आहेत त्या 1989 पासून सुरू आहेत. म्हणजे पूर्वापार ही परंपरा आहे की शिक्षकांना परीक्षा द्याव्या लागतात, त्याशिवाय त्यांना लाभ मिळत नाहीत. प्रश्न कुठे निर्माण झाला? हा प्रश्न 1 सप्टेंबरला माननीय नामदार सर्वोच्च न्यायालय यांच्या पूर्ण पीठानं जो निर्णय दिला की जर TET परीक्षा उत्तीर्ण नसेल
त्यांच्या सेवा संपुष्टात करा हा एक भाग होता. हम्म. परंतु ज्यांचं वय त्यांनी त्याच्यातून सूट दिली. आता हा सगळा जर भाग बघितला तर न्यायालयाने ती भाग बरोबर पाहिली आहे का आपण टीका करत नाहीये. हम्म. परंतु आत्ता एक आपण जर मध्ये बघितलं तर समाज माध्यमावर आलेल्या माहितीनुसार माननीय नामदार गवई साहेब यांनी असा निर्देश दिला की टीईटी परीक्षा पास नाही म्हणजे नियुक्तीच्या वेळेला टीईटी पास नाही अशा कर्मचाऱ्यांची म्हणजे शिक्षकांची सेवा समाप्त करता येणार नाही. याचं आपण या निर्णयाकडे आपण कसं बघता? बरोबर आहे. हा एक जो आत्ताचा रिसेंट आलेला जो समाज माध्यमावरचं जे आपल्याला वाचायला मिळालेलं आहे त्याच्यावरून असं लक्षात येतं की ही एक थोडीशी दिलासादायक बाब आहे. पण सर मला एक तुम्ही जो मागे म्हटलं त्या गोष्टीवर असं बोलायचं आहे की शिक्षकांना या परीक्षेची भीती वाटते की काय, किंवा परीक्षा द्यायची नाहीये, किंवा आपण परीक्षा पास होऊ नये असं शिक्षकांना वाटतं का? तर याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया ह्या संमिश्र स्वरूपाच्या आहेत. विनोदाच्या अंगाने सांगायचं झालं तर शिक्षकांना विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची सवय झालेली असते. स्वतः परीक्षा द्यायची वेळ आली की मात्र शिक्षक काठावर उभे राहून मुलांना मार्गदर्शन चांगलं करू शकतात. पण प्रत्यक्ष जेव्हा आपल्यालाच मैदानात उतरायची जेव्हा वेळ येते त्यावेळेस ती जी भावना आहे, शेवटी परीक्षा हा जो भाग आहे हा सगळ्यांच्यासाठी अंगावर थोड्याफार प्रमाणात का होईना काटा आणणारा घटक आहे. परंतु अपार्ट हा भाग जर आपण बाजूला ठेवला तर एक गोष्ट अशी आहे की टप्प्याटप्प्याने 12 वर्षानंतर किंवा 24 वर्षानंतर सेवांतर्गत प्रशिक्षण घेण्यामागचा शासनाचा हेतू देखील हाच होता. आणि यापुढे मात्र शिक्षणाची संपूर्ण भारतातली खालावलेला जो दर्जा आहे, आता तो दर्जा आपण म्हणतो म्हणून नाही, परंतु अनेक प्रकारच्या ज्या काही एनजीओज आहेत, संस्था आहेत, यांनी जे काही सर्वेक्षण वारंवार केलं त्या सर्वेक्षणांमधून शासनाकडे त्यांचा जो रिपोर्ट गेला त्या रिपोर्टच्या अनुषंगाने जे जे काही अतिशय भयानक असे रिपोर्ट आले, म्हणजे 1ली ते 8वीच्या वर्गापर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेचंही वाचन करता येत नाही, किंवा ज्या प्रादेशिक भाषा आहेत त्या प्रादेशिक भाषेचं देखील परिपूर्ण त्याच्यातलं वाचन, लेखन किंवा व्यक्त होणं हा प्रकार अतिशय कमी प्रमाणात आहे. पण असं आपण आणि याच्यामुळेच शासनाने कदाचित अशा पद्धतीने शिक्षकांमध्येच ही इलिजिबिलिटी आहे की नाही हे तपासावं आणि अशा तपासणीत उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच पुढे विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षक म्हणून पाठवावं. कदाचित अशी शासनाची भूमिका असावी. यामध्ये एक बाब अजून माझ्या लक्षात आपण आता बोलण्यात आणून दिली ती अशी की एकीकडे आपण शासनाच्या समोर जाणाऱ्या रिपोर्टचा आधार घेतलाय, त्याच वेळेला आपण शासनाकडनं जी सुविधा शाळेकरता दिली जावी शाळांकरता, मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या असतील किंवा खासगी असतील, या शाळांपर्यंत त्या सवलती किंवा शिक्षणाकरता जो खर्च अंदाजपत्रकात करायचा त्याची तरतूद 6% आहे. आणि आजपर्यंत केरळ वगळता कुठलंही राज्य 3% पुढे गेलेलं नाही. जे तुम्हाला आवश्यक इकडे तुम्ही आरडोडा करायचा आणि इकडे सांगायचं की तुमचं हे चांगलं नाही, तुम्ही त्या मुलांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच दिल्या नाहीत, तो शिक्षक डोकं फोडेल. तर तुमच्या मुद्द्याशी मी सहमत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 त्याची अंमलबजावणी आता याच्या पुढच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील होणार आहे. भारतातल्या काही राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि आपल्याकडे देखील आता ते येणार आहे. आणि याच्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आता अनुदानित ज्या शाळा आहेत, खासगी शाळा, यांच्या पुढे निर्माण होणार आहेत. असे प्रश्न सोडवण्यासाठी शासन या शाळांशी काही काय म्हणता येईल त्याला संवाद साधून त्याच्यातले जे काही प्रश्न निर्माण होतील ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे की नाही हा विचार. जर ते करणार असेल तर खाजगी शिक्षण संस्था आणि सरकार याच्या माध्यमातून या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी अतिशय परिणामकारक करता येऊ शकेल. अन्यथा मी एक शिक्षक असून माझ्या लक्षात येतंय की शाळांमध्ये 2020च्या जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्याप्रमाणे जो बदलणारा भाग आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये डेव्हलपमेंट आहे, वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात किंवा कौशल्यावर आधारित शिक्षणाच्या संदर्भात शाळांमध्ये आता जे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही ते इन्फ्रास्ट्रक्चरचा फार मोठा इफेक्ट शिक्षकांना भेडसावणार आहे. आणि तो जर उपलब्ध होऊ शकला नाही तर पारंपरिक शिक्षण देणं शिक्षकांना सोयीचं जाईल, किंबहुना शाळेतल्या प्रशासनाला देखील ते सोयीचं जाणार आहे. याच्यावर शासनाने मला वाटतं जरूर विचार करण्याची आवश्यकता आहे. आपल्या
आपला शिक्षकांची एका बाजूने शिक्षकांची गुणवत्ता निर्धारित करण्याचं धोरण शासनाने अवलंबलेलं आहे, त्याच्यावर मी टीका करत नाही. बरोबर, कालांतराने हे बदल आपल्याला सगळ्यांना स्वीकारावे लागणार आहेत, हे बरोबर आहे. नक्कीच. परंतु त्या बरोबरीनेच शाळांमधलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने बरोबर. देखील काही हिस्सा, काही वाटा शासनाने उचलण्याची गरज आहे, असं मला एक शिक्षक म्हणून वाटतं. आता जो आपला विषय आहे टीईटीची परीक्षा, याच्या संबंधामध्ये आता एक समोर आपल्या नवीन बाब आली की शिक्षक संघटनांचं असं म्हणणं होतं की शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करावी. परंतु शासनाच्या विधी आणि न्याय विभागानं सांगितलं की अशी याचिका दाखल करता येणार नाही, कारण अशी याचिका जर फेटाळली तर तो नियम हा कायम होईल, निर्णय कायम होईल, त्याचं कायद्यात रूपांतर होईल. आणि झालेलं आहे तर तुम्ही पुनर्विचार याचिका न करता केंद्र शासनाला, म्हणजे केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाला, मानव संसाधन विभाग, या विभागाला त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही हा कायदा बदला आणि ज्या त्रुटी त्यावेळेला 9ला राहिल्या आहेत त्या त्रुटी आज तुम्ही त्याच्यात दुरुस्त करून नव्या माध्यमातून, नव्या प्रकारे त्याचं थोडंसं काय म्हणून तुम्हाला मावळ करून, धोरण मावळ करून या परीक्षांच्या संबंधात काही करता येईल का, याचा विचार केंद्र शासनाने करावा. आणि केंद्र शासनाचा विचार हा होण्याची शक्यता दिसते, अनुकूलता. कारण याच्यामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे, याच्यामध्ये लिबरल म्हणजे सूट म्हणून काय मिळावं शिक्षकांना, परीक्षेच्या माध्यमातून काय सूट पाहिजे. याच्या आधी एक त्या क्षेत्रातले तज्ज्ञ, तुम्ही जाणकार आहात, वेगळ्या प्रकारचे शासन निर्णय जेव्हा निघतात बाहेर, तर त्यावेळेस त्याचा अर्थ सामान्य जनतेला सहजासहजी कळत नाही, कारण त्या भाषेतले वापरले जाणारे जे शब्द असतात ते इतके छल करणारे असतात की त्याचा अर्थ काय घ्यावा. वकिली भाषेमध्ये आपण ते लोकांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. सर, मला असं वाटतं की हा जो निर्णय 2009ला RTEचा कायदा आला आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने शिक्षकांसाठी अशा प्रकारची एक परीक्षा घ्यावी असं निर्धारित केलं होतं. तर त्याच्यामध्ये असं होतं की 1ली ते 8वीच्या म्हणजे 6 ते 14 वयोगटाच्या मुलांच्यासाठी हा शिक्षणाच्या सक्तीचा कायदा शासनाने आणलेला आहे. त्याच्या अनुषंगाने 1ली ते 8वी हा जो आता प्राथमिक गट नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे करण्यात आलाय, त्या प्राथमिक गटाला शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटीची परीक्षा अनिवार्य आहे. आणि साधारणपणे 2013 नंतर अल्टिमेटम देऊन शासनाने 2013 पासून टीईटी परीक्षा असल्याशिवाय कुठल्याही शिक्षकाला शिक्षक म्हणून नोकरी करता येणार नाही असं निश्चित केलं आणि त्याच्या धोरणाची अंमलबजावणी केली. पण याच्यामध्ये एक छोटीशी त्रुटी आहे का असं मला वाटतं, तर त्याचं उत्तर आपण चांगले देऊ शकाल. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये असं म्हटलंय की प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक या दोघांनाही टीईटी सक्तीची आहे का. आता याच्यामध्ये प्राथमिकचा गट 1ली ते 8वीचा, पूर्वी आपण 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 12वी अशा प्रकारचे आपले गट होते. मग आता 1ली ते 8वीला जर टीईटीची परीक्षा आहे, 9वी ते 12वीचा शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटीची परीक्षा नाही का? नाहीये. कारण हा संभ्रम अनेक वर्तमानपत्रांमधून जेव्हा सर लेख येत आहेत. काय होतंय सर, बघा, लेख येऊ द्या, विषय कुठला, आपण काय करतोय, आपण माझ्यावरच टाळण्याकरता दुसऱ्याच्या डोक्यावर टाकतोय. मुळामध्ये ज्या वेळेला केंद्र शासनाच्या RTE आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या दोन्हीमध्ये हे दोन्ही धोरण 14 वयोगटापर्यंतच सीमित आहेत, तर त्यांनी विचार करताना तेवढंच केलाय. तर आपण आता तो विषय 9वी 10वी 11वी का नाही याच्यात जाणं आपल्याला काय असेल नाही. आपला प्रश्न कुठला आहे आता या क्षणी, हे आता आपल्याला या परीक्षांना जे 2 आयटमची तरतूद आहे त्याच्यात सवलत मागता येईल का. ते कारण काय झालंय, आपण जर बघितलं असेल आजवर, तर टीईटीच्या संबंधामध्ये कुठल्याही राज्याचा निकाल हा आजपर्यंत 4% पोहोचलेला नाही. बरोबर, म्हणजे उत्तीर्णतेचं प्रमाण 3 पॉइंट काहीतरी टक्के, 4च्या पुढे गेलेलं नाही कुठेच. आणि मग हे जर धोरण असंच राबवणं असू तर लक्षावधी शिक्षक आहेत, ते लक्षावधी शिक्षक 2 आयटम मध्ये कसे उत्तीर्ण होतील, याकरता आपल्याला काय म्हणजे मागणी काय करता येईल. सर, याच्यामध्ये 2 मुद्दे फक्त मला ऍड करायचे वाटतात. की एक जुना अनुभव मी तुम्हाला सांगतो. साधारणपणे 2000 सालची गोष्ट असेल, उच्च महाविद्यालयामध्ये पात्रता परीक्षा गव्हर्नमेंटने किंवा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने सुरू केली होती. देश पातळीवरती नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट होती, नेटची परीक्षा, आणि राज्य पातळीवर होती स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट, राज्य पात्रता परीक्षा. तर ज्यावेळेस अशा प्रकारची परीक्षा आली त्यावेळेस जे वातावरण होतं 2000 साली किंवा त्याच्या जवळपास 99-2000,
तीच परिस्थिती आज माध्यमिक शाळांच्या बाबतीत आणि शालेय शिक्षणाच्या बाबतीत झालेली मला दिसून तो येते. नेट सेटच्या परीक्षा दिलेले सगळे लोक आता आहेत, काम करणारे लोक नेट सेट दिलेले हा, मला मला ही तेच बाब मला इकडे तेच तुम्हाला दुर्लक्ष करून म्हणायचंय चालणार की नाही आपल्याला. हा जो आता गोंधळ निर्माण झालाय किंवा थोडंसं भीतीदायक वातावरण शिक्षकांमध्ये आहे, हे हळूहळू निवळेल. हम्म. शासनाने याबाबत माघार घ्यावी असं वैयक्तिक शिक्षक म्हणून माझं मत नाही, हम्म. परंतु त्याची अंमलबजावणी करत असताना कुठेतरी थोडंसं शिक्षकांची मनोभूमिका, शाळांची स्थिती, दैनंदिन व्यवस्थापन आणि जुना जो शिक्षक म्हणून लागलेला, म्हणजे साधारणपणे ज्याची नोकरी 5 वर्षांपेक्षा जास्त काळ आहे आणि वय वर्ष ज्याचं आता 52, 54, 55 असं आहे, तर अशा शिक्षकांच्या बाबतीत थोडंसं फ्लेक्झिबल धोरण जर स्वीकारता आलं. त्यांना ऑलरेडी सूट दिलेलीच आहे, कोर्टानेच दिली, न्यायालयाने सूट दिली. आपण त्या माझा विषय असा होता की जे 2 आयटम सांगितले त्यांनी, त्याच्याऐवजी ती संख्या वाढवून 5 वर्षात त्यांना मुदत दिली पास होण्याची. शासन याच्यावर आणि त्या परीक्षा वर्षातनं जास्त घेतल्या, कारण संख्या मोठी आहे शिक्षकांची. आपण नुसतं 1.5 लाख खासगी म्हणतोय, अजून आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचे शिक्षक गृहीत धरायचे. सर, आता ही परीक्षा देणारा वर्ग जर आपण पाहिला तर तो केवळ कार्यरत शिक्षकच आहे असं नाही. नवीन ज्याला जो बीएड झालेला आहे, जो डीएड झालेला आहे, तो देखील ही परीक्षा देतोय. म्हणून ही जी संख्या 5 लाखाची 7 लाखाची दिसते, त्याच्यामुळे ही फक्त कार्यरत शिक्षकांची संख्या आहे असं नाही. वर्तमानपत्रामध्ये येणारा जो अंक आपण वाचतो तो 2,70,000 पहिला पेपर, 2,80,000 दुसरा पेपर. ही जी संख्या आहे ही शिक्षक आणि शिक्षक होऊ इच्छिणारे जे उमेदवार आहेत त्यांची मिळून आहे. बरोबर. माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की शासनाला या नियमाची जर अंमलबजावणी करायचीच आहे तर 2 मुद्दे मला सांगता येतील. एक तर वर्षातून किमान 6-6 महिन्याच्या अंतराने ही परीक्षा 2दा व्हायला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जर हे शक्य नसेल तर केवळ कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटीची परीक्षा घ्यावी आणि जे शिक्षक होऊ इच्छितात परंतु नोकरीला लागलेले नाही, बीएड झाले, त्यांच्यासाठी सेपरेट परीक्षा घेता येईल का याचा जर विचार करता आला. आता याच्यातल्या काही तांत्रिक बाबी, तांत्रिक अडचणी शासनाच्या दृष्टीने असू शकतील, पण कार्यरत शिक्षकांना जर व्यवस्थित संधी मिळाली तर कदाचित हा मुद्दा हळूहळू शिक्षकांच्या बाजूने निवळेल असं मला वाटतं. एक अजून सूचना आलेली आपल्याकडे अशी की जसं काही ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण झालं नाही किंवा परीक्षा उत्तीर्ण झाला नाही तर त्यांची वेतनवाढ थांबवली जाते. असं काही शासनानं केलं तर ते स्वीकारायची शिक्षकांची मानसिकता असेल का? हा शेवटचा पर्याय असं मला वाटतं की जर समजा अनेक पर्यायाचा वापर झाला तर शेवटचा पर्याय शासन त्यांच्या स्तरावर असं करू शकतं, म्हणजे नोकरी धोक्यात येणं, नोकरी थांबवणं किंवा नोकरीतून काढून टाकणं याच्या पलीकडे जाऊन त्याच्या आधी जर शिक्षकांना एक 5 वेळा संधी दिली आणि 5 वेळा संधी देऊनही जर तो शिक्षक उत्तीर्ण होत नसेल तर त्याला पुढील पूर्ण सर्व्हिसमध्ये वेतनवाढ देण्यात येऊ नये किंवा थांबवण्यात येऊ नये अशा प्रकारचा एक निर्णय घेता येऊ शकतो. यालाही तीव्र आक्षेप घेतले जातील, शासन स्तरावर किंवा न्यायालयाच्या स्तरावर दाद मागितली जाईल. हे मी म्हणतो म्हणून तसं करावं असं नाही, परंतु एक पर्यायाचा जर विचार केला तर अधिकाधिक शिक्षक याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आपण जी चर्चा करतोय या आपल्याला शासनाकडे सूचना पाठवता येतात म्हणून करतोय सर्वांनी. आता मला असं वाटतं की समारोपाकडे आपण चाललो आहोत, तर मी आत्ता आपल्याकडे समारोपाच्या दृष्टिकोनातून 2 गोष्टी आत्ता बोलतो की आजच्या संपूर्ण आपल्या चर्चेतनं आपल्या 2 गोष्टी निश्चित झाल्या की टीईटीची परीक्षा अनिवार्य आहे, मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 की टीईटीची परीक्षा ही 13च्या आधीचे जे लोक आहेत त्यांना बंधनकारक नाही किंवा करता कामा नये, कारण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 13 साली हा कायदा आपण अंमलात आणला, म्हणजे तो जूनच्या 13 पासून तो आपल्याला अंमलबजावणी, म्हणजे जून 13 पासून जो शिक्षक सेवेत आहे त्याला टीईटी परीक्षा अनिवार्य आहे, ही गोष्ट स्वीकारायला आपण तयार आहे. महत्वाचा मुद्दा की जी फेरविचार याचिका करण्याचा जो मानस व्यक्त होता त्याला शासनाच्या स्तरावरती नाकारलेला आहे आणि त्यांनी आता मूळ कायद्याचा बदल सुचवलेला आहे. तो जो आपला अनुभव सांगतो केंद्र सरकारच्या कोणाचाही असो, कुठेही कायदा बदलाचा असेल तर त्या कायद्याची पद्धत ही कायद्याने कायदा बदलायला लागतो, नुसता एक शासन निर्णय काढून कायदा बदल होत नाही. सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट आहे, नो गव्हर्नमेंट रेझोल्युशन कॅन सुपरसीड लॉ. शासन निर्णय कायदा बदलू शकत नाही, त्यामुळे कायदा हा कायद्याने बदलायला लागेल आणि त्याला वेळ लागतो, तो एका दिवसात होणार नाही. कमीत कमी 3 अधिवेशनं
3 अधिवेशन त्याला लागतात. त्यामध्ये तो राज्यसभा आणि लोकसभा याच्यातनं 2 अशा फिरून फिरून येतो, मग तो कायदा ती बनवला जातो. वेळखाऊ बाब आहे, हे बरोबर वेळखाऊ आहे. बाब आहे. आणि तिसरी गोष्ट महत्वाची, याकरता वटहुकूम काढता येत नाही. कारण आपल्याकडे हुशार लोक आहेत, त्यातून काढा वटहुकूम. तर इतकं सोपं काम नसतं. हा आजचा भाग आपण याच्यात मुद्दाम मांडतो अशा करता, की ज्या माध्यमातून लोकांना काही वेळेला आपण असं म्हणतो की चुकीची माहिती पुरवली जाते, किंवा काही फेक नॅरेटिव्ह समाज माध्यमातून टाकले जातात, पसरवली जाते. की जेणेकरून सामान्य जनतेची शासनाच्या विरुद्धचे असंतोषाची भावना निर्माण व्हावी, अशी पण भूमिका असते. दिशाभूल होते. दिशाभूल करायची. परंतु तसं होऊ नये याच्याकरता आपण लोकांना जागृत करण्याकरता आपण आजची चर्चा घडून आणली. हे अतिशय चांगला विषय सर. शासनाच्या प्रतिनिधींपर्यंत जर समजा आपली ही बाब जाणार असेल, तर मला 2 गोष्टी पुन्हा एकदा नमूद कराव्याशा वाटतात, की 2009च्या कायद्याअंतर्गत टीईटीची परीक्षा ही 1ली ते 8वीच्या वर्गासाठी सीमित आहे. हो. हे GR मध्ये आहे, GR मध्ये मान्य केलंय. आहे. शासन स्तरावर अशा पद्धतीचं एखादं परिपत्रक जर पुन्हा काढता आलं, की याच्यातली क्लॅरिटी लोकांच्या समोर येईल, शिक्षकांच्या समोर येईल. आणि 2013 नंतर मात्र शिक्षकांच्यासाठी ही परीक्षा अनिवार्य आहे. ती असल्याशिवाय त्याला नोकरीत नवीन येता येत नाही. असलेल्या शिक्षकांना 2 किंवा 2पेक्षा जास्त संधी मिळून जर कदाचित त्याच्यामध्ये असं एखादं परिपत्रक शासनाच्या वतीने आलं, तर जो थोडाफार प्रमाणात क्षोभ किंवा लोकांमधली चर्चा, भीती, तुम्ही त्याला काही नाव देऊ शकता, हे जे निर्माण झालंय हे निवळेल. आणि शिक्षक संघटनांनी देखील याच्यावर अतिशय सूक्ष्मपणे त्याचा विचार करून मग त्यानंतर रिॲक्ट व्हायला पाहिजे असं मला. शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी आपल्याला काहीतरी इव्हेंट करायचा आहे असं म्हणून याच्याकडे बघू नये, कारण ही शेवटी आपल्या नैतिकतेचा, शिक्षकांच्या नैतिकतेचा देखील प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना आपण जे ज्ञानदान करतो त्यातून विद्यार्थ्यांचं सर्वांगीण वर्तनात बदल झाला पाहिजे, हे देखील अपेक्षित आहे. आता हा विषय या मुद्द्याचा, या चर्चेचा नाही, परंतु बाहेर परिस्थिती मात्र तशी नाही. वास्तव परिस्थिती फार वाईट आहे. आणि ते जे 2-3 प्रकारच्या संस्थांचे जे रिपोर्ट येतात, ते रिपोर्ट पाहिल्यानंतर शिक्षक म्हणून आपल्याला खरोखरच याचा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शासन एका बाजूने आपल्याला लगाम लावते आहे, हे बरोबर आहे, परंतु लगाम लावताना शासनाने देखील त्यांचा हात थोडासा सैल करण्याची गरज आहे, असं मला निश्चितपणे वाटतं. मग आपण जो विषय टाकला बजेटचा, की खर्च करा शिक्षणावरचा, वाढवा, म्हणजे तुमच्या सोयी होतील. आता एक विषय फक्त जाता आपण करतोय म्हणून काही ठिकाणी आता असं लक्षात येते की मोर्चाच्या घोषणा केल्यात, महामोर्चा काढू आणि आम्ही धडकू. आता मला सांगा की जर आचारसंहिता चालू आहे तर मोर्चाचं निवेदन काय होईल? त्याचाही विचार केला पाहिजे. एक काहीतरी कुठेतरी प्रेशर. मुळात सांगा, आचारसंहिता लागली, अशा परिस्थितीत मोर्चा कितपत संयुक्त ठरतो? आणि शेवटी होणार काय? तुम्ही मोर्चा करून घेऊन जाणार, एक निवेदन घेणार, तो अधिकाऱ्याला देणार, विषय संपला. त्याची नोंद काय? तो जो अधिकारी जिल्ह्याचा असेल तो ते घेण्यावर पाठवून देणार, संपला विषय. जोपर्यंत आचारसंहिता आहे, ज्या गोष्टी शासनानं स्वतःहून स्वीकारून जाहीर केल्या आहेत त्या तशा व्हाव्यात किंवा कशा व्हाव्यात याचा पाठपुरावा करायला पाहिजे या मोर्चापेक्षा, अशी भूमिका मी याच्यात. आचारसंहितेच्या काळामध्ये शासकीय अधिकाऱ्यांना, मंत्री किंवा त्या संबंधित पुढाऱ्यांना देखील घोषणा करता येणार नाही. त्या अडचणी पण आपण संघटनेच्या नेत्यांनी विशेष करून लक्षात घेतल्या पाहिजे. ते अतिशय उत्तम काम करतात. संघटना सक्षम असली तर शिक्षकांवरचे न्याय अन्याय आपल्याला व्यवस्थित करता येऊ शकतं, हे मान्य आहे, त्याची गरजच आहे. परंतु ते करण्यापूर्वी अशा प्रकारची परिस्थिती आता लक्षात घेऊन आणि मग अशा प्रकारच्या घोषणा किंवा पुढे मोर्चे काढण्याची तयारी करावी असं मला वाटतं. पण तरी सुद्धा समारोपाच्या वेळेस मला सर असं सांगावंसं वाटतं की आपण एक चांगली मोठ्या संघटनेचं काम, शिक्षकेतर संघटनेचं काम अतिशय उत्तम पद्धतीने करतात. कुठल्या वेळेस मोर्चा काढावा आणि केव्हा काढू नये याचं खरं तारतम्याने विचार सर्वांनी करण्याची नितांत गरज आहे. सध्या तरी मला असं वाटतं शासनानेही सकारात्मक विचार करावा शिक्षकांच्या बाजूने, आणि शिक्षकांनी शासनाच्या बाजूने सकारात्मक निर्णय विचार करून आपल्याला ही परीक्षा देऊन तर बघू असा विचार जर पुढे केला तर कदाचित मला असं वाटतं जो ज्ञानदानाचं काम करणारा शिक्षक आहे त्याच्या पलीकडे, त्याच्या अनुभव विश्वाच्या पलीकडे तर काय प्रश्न विचारले जाणार नाही. तर एकदा प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. थोडंसं पॉझिटिव्ह शिक्षकांनी घ्यावं असं मला वाटतं. वयोमानाप्रमाणे, तब्येतीच्या मानाने किंवा आणखी काही दृष्टीने एखादा शिक्षक खरोखरच ते देऊ शकत नसेल
तर त्या बाबतीत काहीतरी विचार शासन स्तरावर पुढे होऊ केलं शकतो. तर ती तर आता 1 सप्टेंबरच्या निर्णयामध्ये स्पष्ट म्हटलंय की त्यांना सेवानिवृत्तीविषयक सगळे लाभ देण्यात यावेत. म्हणजे त्याला जो इनकॉम्पिटंट ठरला, अकार्यक्षम ठरतोय, त्याला सुद्धा सगळे सेवानिवृत्ती लाभ देण्याचे कोर्टाचे आदेश आहेत. म्हणजे हा विषय असा इतका बाहेर सोडलेला नाहीये. परंतु चला, आज समारोपाकडे आपण जात आहोत. तुम्ही तुमच्या अत्यंत व्यस्त कामकाजातनं आम्हाला वेळ दिलात, आपले विचार मांडले. मी परिवाराच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. वर्तमानपत्र देशदूतच्या तर्फे अशा प्रकारचा विचार शासनापर्यंत पोहोचवला जातो, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हेच खरं मला वाटतं मीडियाचं आणि वर्तमानपत्रांचं खरं काम आहे, त्यांचं कर्तव्य आहे आणि ते करतायत. त्याच्याबद्दल देशदूतचे मी मनापासून अभिनंदन करतो. कारण शासनापर्यंत आपण पोहोचू शकलो नसलो तरी अशा माध्यमातून पोहोचण्याची एक नक्कीच. चांगली संधी, नक्कीच. आपले विचार पोहोचण्याची संधी मिळू शकते. धन्यवाद.